भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला त्यांचा प्रवेश आता निश्चित मानला जातोय। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार आहेत। काल शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलंय। आणि यानंतर इंदापूरमधून बातमी आहे। इंदापूरमधील भाजप कार्यालयाचे फलक हटवण्यात आलेत। भाजप जनसंपर्क कार्यालयावरचे फोटो देखील हटवले गेलेत। शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांच्या भेटीनंतर इंदापूरमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावरचे फलक आणि फोटो हटवण्यात आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। हर्षवर्धन पाटील हे 6 किंवा 7 तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत आणि महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जाऊ शकते आणि त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील जे इंदापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या शरद पवारांसोबत गाठीभेटी वाढलेल्या आहेत। कालच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यांच्या दोन्ही मुलांनी व्हॉट्सअप स्टेटसला तुतारीचं चिन्ह ठेवलेलं आहे। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील हे शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील असा अंदाज आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयावरचे फलक आणि फोटो हटवण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।